सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांनी आम्हाला महाविकास आघाडीच्या पारड्यात भरभरून मतं दिली आणि एक ऐतिहासिक विजय महाराष्ट्रात आम्हाला मिळाला। हे आम्हा सर्वांच्या एकीचं बळ होतं असं मी मानतो। ज्या पद्धतीनं पक्ष फोडून पक्षांना खिळखिळा करण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे असतील, शरद पवार साहेब आहेत, यांनी बाप होता आहे हे दाखवून दिलं आणि काँग्रेसला जे यश मिळालं त्यामध्ये माननीय आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या अथक परिश्रमाचं यश आहे असं मी मानतो। 2 वेळा त्यांनी या महाराष्ट्रातून भारत जोडो यात्रा काढली। ज्या ज्या भागातून यात्रा गेली त्या त्या भागात 100% यश आम्हाला मिळालं आणि या उलट जुमलेबाजी करणाऱ्यांना महाराष्ट्रात 18 सभा घेतल्यानंतर 14 ठिकाणी हार पत्करावी लागली। म्हणजेच लोकांचा विश्वास हा राहुलजीवर होता हे या ठिकाणी स्पष्ट झालं। ज्या ठिकाणी राहुलजींच्या सभा झाल्या, प्रियंकाजींच्या सभा झाल्या, त्या ठिकाणी पक्षाला यश मिळालं। माननीय खरगे साहेबांची जिथे सभा झाली तिथे सुद्धा पक्षाला 100% यश मिळालं। मुद्दाम ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढली जाईल असं वाटत होतं, परंतु जे वक्तव्य सत्ताधाऱ्यांच्याकडून केली गेली त्यामध्ये खरं तर जी वक्तव्य आहेत तितकी राजकीय लोकांना किंवा त्या पदावर असणाऱ्या लोकांना शोभनीय आहे। उद्धवजींना तर नकली संतान आणि नकली सेना असंही म्हणून हिणवलं गेलं आणि शरद पवार साहेबांना भटकती आत्मा असा उल्लेख केला गेला। आणि हे सगळं जे आपण पाहिलंय, ज्या स्तरावरचा काँग्रेसवर आरोप प्रत्यारोप झाला, जाहीरनामा घेऊन मंगळसूत्रापासून तर म्हशी पळवण्यापर्यंतचा, आता मला या सगळ्यामध्ये लोकांनी काय स्वीकारलं तर लोकांनी राहुलजींनी दिलेला विकासाचा एजेंडा स्वीकारला। त्यांच्या रॅलीच्या करिश्म्याला हे यश मिळालं हे या ठिकाणी आता सिद्ध झालेलं आहे, ते प्रूव्ह झालं। मला चिंता वाटते आता आशिष शेलारांची। सर्वप्रथम चिंता वाटते ती राज्यामध्ये आशिष शेलारांची। त्यांनी महाविकास आघाडीला 18ही जागा मिळणार नाही, मी राजकीय संन्यास घेईल असं म्हणाले आणि महाराष्ट्रातील जनता त्यांच्याकडे आता बघते आहे की त्यामध्ये ते किती त्या शब्दाला जागतात हे आता आम्ही बघणार आहोत। मला 2-3 गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी निश्चित करावा लागेल की विदर्भातील जनतेला काँग्रेस ज्या वेळेस संकटात असते त्या वेळेस विदर्भातील जनता ही काँग्रेसच्या पाठीमागे भक्कमपणे उभी असते आणि आम्ही जे लढलो, आमच्या 3ही पक्षाची मजबूत अशी कार्यकर्त्यांची फळी प्रत्येक पातळीवर एकत्र आम्हाला दिसली। कुठेही मतभेद नव्हते। काँग्रेस, शरद पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे यांचा गट इतक्या ताकदीनं स्वतःला झोकून या सगळ्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि महाराष्ट्रातील जनतेने फोडाफोडीच्या राजकारणाला पूर्णविराम दिला। यापुढे असे कराल धंदे तर शिवरायाच्या या पवित्र भूमीत तुम्हाला गाडून टाकू असाच निर्णय किंवा इशारा महाराष्ट्रातील जनतेने यांना दिलेला आहे।
मी मुद्दाम सांगतो आपल्याला की सरकारची करणी आणि कथनीमधला तिघांच्या किती अंतर आहे हे आपल्याला या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये दिसलं आहे. सत्तेसाठी आणि पदासाठी एकत्र आलेली ही मंडळी होती. यांना कुठलाही वैचारिक आधार नव्हता आणि महाराष्ट्रातील जनतेला खऱ्या अर्थानं चिंता होती ती या देशातील संविधानाच्या रक्षणाची आणि लोकशाही वाचवण्याची. आणि म्हणूनच हे यश जर मिळालं असेल तर देशातील लोकशाही टिकवण्यासाठी मिळालेलं आहे, देशातील संविधान वाचवण्यासाठी यश मिळालेलं आहे आणि त्याही पलीकडे जाऊन केंद्रातील सरकारने ज्या पद्धतीनं राज्यातील काही नेते मंडळीने जो राजकारणामध्ये द्वेष निर्माण केला, जो रिवेंज पॉलिटिक्स आणला, दोष नसताना आतमध्ये घालण्याचा जो जलात टाकण्याचा प्रयत्न झाला, केंद्रीय एजन्सीचा प्रचंड गैरवापर केला गेला, अनेक नेत्यांना दबावामध्ये आणून त्यांना काम करू दिलं जात नव्हतं. अशा वेळेस या लोकांनी जी हिंमत दाखवली, ताकद दाखवली आणि राहिले सोबत, त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे, त्यांचे आभार मानले पाहिजे. जे या संकटाच्या पुढे टिकले आणि जे गेले त्यांची अवस्था भविष्यातील राजकारणात ही शून्य असणार आहे. त्यांचं राजकारण संपेल. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष सिंगल डिजिटवर आलेला आहे. यापेक्षा नाचक्की, नामुष्की जे या राज्यामध्ये नेतृत्व करतात त्यांची होऊ शकत नाही. तुमचा रोग कोणाकडे? त्यांनी आत्मचिंतन करावं. आवश्यकता असेल तर किंवा महाराष्ट्रातील जनतेने त्यांना हद्दपार करायचा निर्णय घेतला आहे, तो निर्णय शीर्षाबंद मानून महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा आदर करावा असं मला वाटतं. तो रोग कोणाकडे आहे हे महाराष्ट्रातील जनतेने बोट दाखवलेला आहे. त्यामुळे एकाधिकारशाही, सत्तेची लालसा आणि सत्ता मिळवण्यासाठी वाटेल ते, त्याला स्तर कुठलाच ठेवला नव्हता शिल्लक. हे आता महाराष्ट्रातील जनतेने मतदानातून दाखवलंय की अशा प्रवृत्तीला आम्ही थारा देत नाही, अशा प्रवृत्तीला आम्ही या मातीत गाडू, हे आता स्पष्ट झालेलं आहे. मला शेवटचा विषय आपल्या लक्षाच्या पुढे आणून द्यायचा आहे की या सगळ्यांचं श्रेय महाराष्ट्रातील यशाचं आमचे नेते माननीय राहुलजी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब, शरद पवार साहेब आणि आमचे उद्धवजी ठाकरे, आमचे प्रभारी चन्नीथालाजी यांनी सुद्धा अनेक वेळा महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातील संघटन मजबूत करण्यासाठी खूप मेहनत घेतली. आमच्या 17 पैकी 13 लोकसभा क्षेत्रात ते पोहोचले आणि तिथे सभा घेऊन कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचं काम केलं आणि कार्यकर्त्यांना शक्ती देण्याचं काम केलं. मी या सर्व नेत्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांचे आभारही व्यक्त करतो. महाराष्ट्रातील प्रदेश काँग्रेसपासून बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, आम्ही सगळ्यांनी, सुनील केदार, यशोमती ठाकूर, बंटी पाटील, वर्षा गायकवाड, अशा अनेक नेत्यांनी एक मोठ बांधून आम्ही आपापल्या भागामध्ये तंबू ठोकला आणि आमच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा एकत्र येऊन ती ताकद उभी केली. त्यांचं सुद्धा मोठं श्रेय या यशामध्ये आहे. आणि आज महाराष्ट्रात काँग्रेस 1 नंबरवर आलेला आहे. तो या सगळ्यांच्या मेहनतीचं फळ आहे, या सगळ्यांच्या कष्टाचं फळ आहे.
असं मला वाटतं. ठाकरेंची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगलीच्या जागेवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की जो युतीचा धर्म होता तो पाळला गेलेला नाहीये आणि त्याबद्दल विचार करावा लागेल असं त्यांनी एक सूचक वक्तव्य केलेलं आहे. त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? असं एक सांगलीच्या जागेच्या संदर्भातला वाद तेव्हाच मिटला होता. तर त्यावेळेस आमच्याकडून प्रयत्न झाले, त्यांनी ती जागा घोषित केली आणि विशाल पाटील त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला, उमेदवारी अर्ज भरला. हायकमांडनी सुद्धा विशाल पाटलांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. राज्यातील नेत्यांनी सुद्धा त्यांना विनंती केली, परंतु स्थानिक कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या एक ताकदीनं विशाल पाटलांच्या पाठीमागे उभे झाले. त्यामध्ये कुठल्याही नेत्याचा विशाल पाटलांना उभं करण्यामध्ये हात होता असं म्हणणं गैर आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. परंतु विश्वजित कदमांचं नाव त्यांनी उघड घेतलंय की विश्वजित कदमांचा मतदारसंघ त्या लोकसभा क्षेत्रात येतो, त्यामुळे स्वाभाविक त्यांचं नाव येतं. पण ते पक्षाचे एक प्रामाणिक आणि शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो. भविष्यातील एक नेता, महाराष्ट्राच्या उदयोन्मुख राजकारणातील मोठा नेता होण्याची क्षमता या युवा नेतृत्वामध्ये आहे. त्यामुळे स्वाभाविक अशा नेतृत्वाला थोडा गालबोट लावण्याचा नेहमी प्रयत्न होतो, उदयोन्मुख किंवा पुढे येणाऱ्या नेतृत्वाला. म्हणूनच काही चुकीच्या माहितीच्या आधारे कदाचित त्यांच्या संदर्भात गैरसमज झाला असेल तर उद्धवजींच्याकडे आम्ही तो गैरसमज दूर करण्यासाठी विनंती करू. निश्चित त्यांचं घराणं पूर्णतः काँग्रेसचं आहे. त्यांचे आजोबा मुख्यमंत्री होते. पूर्ण आत्तापर्यंत त्यांच्या पिढ्या, तिसरी पिढी ही काँग्रेसबरोबर एक समर्पित भावनेनं काँग्रेसबरोबर आहे आणि ते आम्हाला आमच्याबरोबरच आहेत, राहतील, काँग्रेसबरोबर राहतील आणि अर्थात महाविकास आघाडीबरोबर राहतील. वडेट्टीवार साहेब, एकंदरीत आपण बघतोय विदर्भामध्ये काँग्रेसची सरशी पाहायला मिळते. एकच जागा जी जिंकली आहे ती आहे नागपूरची. तुमचं पण घर नागपुरात आहे, गडकरींचं पण घर नागपुरात आहे. तुम्ही काही शुभेच्छा दिल्यात का गडकरींना? अद्याप शुभेच्छा दिल्या नाहीत, पण त्यांनी तो गड राखेल आम्हाला पूर्ण अपेक्षा होती की विकास ठाकरे आमचे निवडून येतील. परंतु नागपूरमध्ये हा अनपेक्षित निकाल असं मी मानतो. कारण विदर्भात पूर्णतः लाट होती. अभय पाटील अत्यंत कमी मतांनी पडलेत आमचे आणि 1 लाख मतं बुलढाण्यामध्ये वंचितनी खाली, मगर नावाच्या माणसाने. ती अपेक्षा नव्हती की ते वंचित इतर ठिकाणी कुठेच काही दिसत नव्हते, त्यामुळे बुलढाण्यात तेवढी मताची आघाडी घेतली आणि तुपकरांनी 2.25 लाख मतं घेतली. त्यामुळे तिथला विजयाचा गणित चुकला. पण 7 जागेवर निर्विवाद यश मिळालं आणि ह्या ज्या 2-3 जागा आमच्या गेल्यात त्यामध्ये गडकरींची जागा होती. गडकरींना त्यांनी सुरुवातीलाच भाषणातून सांगितलं की नरेंद्र मोदीच्याकडे बघून मत देऊ नका, तर माझ्याकडे मत द्या, माझ्याकडे बघून मत द्या, असं त्यांच्या मुलांचं वक्तव्य होतं. म्हणूनच कदाचित लोकांना थोडीशी कणव आली असेल आणि त्यातून त्यांचा विजय झाला असेल. एकूण असं दिसून आलं की जो पारंपरिक काँग्रेसचा मतदार होता तो पुन्हा एकदा काँग्रेसकडे परतलेला आहे आणि त्याचा फायदा कुठेतरी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुद्धा झाला का? कारण तुम्ही सगळेजण आघाडीमध्ये होता. आम्ही असं मानतो आघाडीचा धर्म पाडून एकमेकाचा फायदा आम्हाला झाला. खरं तर शिवसेनेची जो सुरुवातीची जी कारकीर्द किंवा ती आयडिओलॉजी होती त्यामध्ये बघून हा मतदार जाणार नाही असं वाटत होतं. पण लोकांनी या देशाची लोकशाही आणि संविधान हाच मुद्दा पुढे ठेवला. कारण ही जोडी, जुमलेबाज जोडी, हा देश उद्ध्वस्त करत आलेत आणि पुढे उरलंसुरलंही करतील अशी लोकांची ठाम भावना झाली होती. आणि सगळ्यात जागरूक कोण असेल तर त्यातील तो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा व्यक्ती आहे.
आणि खरंच संविधान अथक परिश्रमातून बाबासाहेबांनी ते तयार केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या भावना ज्या होत्या त्या भावना मतदानात आम्हा सगळ्यांना मतदानरूपी आशीर्वाद देऊन ते दिसून आलं. मुस्लिम आणि दलित मत जे आहे ते महाविकास आघाडीला एकट्ठा मिळालेली, पण तिन्ही पक्षांनी एकही नेत्याने आभार मानले नाही जनतेचे किंवा नामोल्लेख केला नाही असं उदय सामंत म्हणतात. उदय सामंत जातीयवादी बोलतात. जनतेचे आभार म्हणजे सर्वांचे आभार आहे. त्यामध्ये आम्ही हिंदूंचे वेगळे, ते पाप त्यांनी करू दे. त्यांच्या त्या पापाच्या भरोशावरच त्यांना काही दिवस अवकाळी पावसासारखा आनंद मिळतो. असे म्हणतात की वडेट्टीवारांनी चंद्रपूर किंवा मुंबईत बसून देशाच्या राजकारणावर बोलू नये. नाही, त्यांनी रत्नागिरीत बसून बोललं तर बरं आहे. आणि मी विरोधी पक्षनेता मात्र चंद्रपूर आणि मुंबईत बसून बोलू नये हे मला वाटतं की त्यांना कदाचित गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास माहीत नसेल. त्यांना एवढंच माहीत आहे कोकणातलं मासे, आंबा आणि चिरा दगड. त्यांनी पण असंही म्हटलेलं आहे की आता सूज आलेली आहे पुढच्या विधानसभेला आणि ही सूज उतरू नाही, ही वाढत जाणार आहे. याच्यावरचा औषधच नाही त्यांच्याकडे. ती सूज किती वाढेल हे आता त्यांनी बघावं. आरक्षणाचा काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत कितपत फायदा झालेला दिसतोय? कारण की राज्यात सर्वाधिक मोठा पक्ष काँग्रेस पक्ष आलेला आहे, ज्या पक्षाला मागच्या वेळी एक जागा होती. जालना सारख्या ठिकाणी दानवेंचा पराभव झाला ना. ही जागाच आमची होती. 7,000 मतांनी मोदी लाटेमध्ये कल्याण काळे हरले होते. किती? 7,000. मोदींची लाटच ओसरली. त्यामुळे कुठल्या फॅक्टरला मग विचार देण्यापेक्षा आमच्या कल्याण काळेंच्या मेहनतीला आणि नेतृत्वाला आणि बदललेल्या वातावरणामुळे त्यांचा विजय झालेला आहे. 7,000 मतं केवळ एवढ्या मोठ्या नेत्यांच्या विरुद्ध कमी पडतात. त्याच वेळेस त्यांचा विजय झाला होता. महायुती जेव्हा स्थापन झाली तेव्हा अनेक जे महाविकास आघाडीशी निगडीत असलेले महत्त्वाचे नेते महायुतीमध्ये गेले. त्यांच्यावर कसली तरी दडपण असल्याचा आरोपही करण्यात आला. तर हे नेते पुन्हा महाविकास आघाडीचे आकडे बघून पुन्हा रिटर्न स्वगृही येण्याच्या प्रयत्नात आहे का? काही संपर्कात आहे? त्याला आता आमच्या नेतृत्वाने आम्ही विनंती करणार आहोत, छाननी लावावी आणि ते गहू जसं आपण छाननी करतो तसं सोंडे वगैरे त्यातले असतील ते बाहेर काढावे छाननी लावून, आणि बिना सोंड्याचं धान्य गोळा करण्यास काही हरकत नहीं। सर, आज 2 इम्पोर्टेंट मीटिंग्स है दिल्ली में, इंडिया अलायंस की भी मीटिंग है, एनडीए की भी मीटिंग। हर कोई एक दूसरे को फोन कर रहा है। नीतीश को आपको ये बताना चाहेंगे कि भारत में, इंडिया में सत्ता में मोदी और शाह नहीं आएंगे। ये भारतीय जनता पक्ष की भी इच्छा है, और सवाल रहा है कि जिन्होंने नजदीक किया उनका ही उन्होंने पक्ष पढ़ा है, वो इतिहास है। ये नरेंद्र मोदी जी और अमित शाह जी का, ये इसका मुआवजा जैसे ही हमारे नीतीश बाबू को भी भुगतना पड़ा है। जब वो कृषि मंत्री उनके थे, हमारे यादव जी, क्या नाम था यादव, उनके अध्यक्ष, उनको तुरंत निकाला गया था, नहीं शरद यादव जी को, और 2 फाड़ किया गया था। तो जहां पे भी जो नजदीक जाते उनकी पार्टी फोड़ते, पार्टी तोड़ते हैं। ये अच्छी तरह से चंद्रा बाबू को भी मालूम है, और ये जोड़ी से वो दोनों सावधान हैं, और भारतीय जनता पक्ष के लोग भी सावधान हैं। उनमें भी 2 फाड़ हो जाएंगे। आरएसएस का काम शुरू हुआ है, और ये अदानी अंबानी के चेले को सत्ता में नहीं रखने का उनका निर्णय हुआ है, ऐसी जानकारी हमें है। तो क्या आप कह रहे हैं कि आरएसएस ये सब इंजीनियर कर रहा है बीजेपी को सत्ता में ना रखने के लिए? देखो, जब अमित शाह कहते हैं कि अभी आरएसएस की जरूरत हमें नहीं है, मेरे ख्याल से नड्डा जी ने कहा था, तो इससे पता चलता है कि आरएसएस की जरूरत खत्म हो चुकी है। तो हो सकता है आरएसएस को भी इनकी जरूरत खत्म हो चुकी है। सर, आज एकनाथ शिंदे जी दिल्ली जा रहे हैं, क्या कहना चाहेंगे?
जा रहे, जाने दीजिए। अब सत्ता से ये उनकी आखिरी दिल्ली वारी होगी, इसके बाद दिल्ली जाने का उनका सवाल ही नहीं रहेगा, क्योंकि दिल्ली की सत्ता ही नहीं रहेगी। तो महाराष्ट्र में वो क्या करेंगे, वो उद्धव जी इसका जवाब देंगे। नारायण राणे असं आधी म्हणतात. अशोक चव्हाण भाजपामध्ये गेले, मात्र नांदेडमध्ये तुम्ही मोठा विजय मिळवलेला आहे. त्या विजयाकडे कसं पाहता आणि अशोक चव्हाणचा कुठलाही फॅक्टर नांदेडमध्ये चालला नाही? भारतीय जनता पक्षासारखा सब कुछ मुमकिन, मोदी है तो मुमकिन आहे असं नाही, आम्ही जनता है तो मुमकिन आहे हे मानणारे आम्ही आहोत। त्यामुळे नेता कोणी गेला तरी काँग्रेस पक्ष हा जनतेचा पक्ष आहे आणि जनतेला नेता मानून काँग्रेस पक्ष काम करतोय, हे नांदेडच्या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे। अजित पवारांना सोबत घेऊन सुद्धा काही फायदा झाला नाही अशी कृतज्ञता भाजपने कमी सुरू झाली। मी सांगितलं की चूक यांच्या, ज्या वेळेस तुम्ही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताय आणि पुन्हा मांडीला मांडी घालून बसताय, हे आमच्या भाषणातून आम्ही बोललो अनेक वेळा। विषय काय आहे की विश्वासार्हता माणसाची संपली आणि ती त्यांनी बरोबर पूर्वीच त्यांची विश्वासार्हता जनतेच्या नजरेतून संपवली होती, अजित पवारांची भ्रष्टाचारांचे आरोप करून। आता असं आहे की ह्यांनी जो घ्यायला पाहिजे तो, आमच्याकडे म्हण आहे सगळीकडे आहे विदर्भात, की तो पटावरचा बैल असतो त्याला दोन तुतारीचं ढोसं मारून आणि शेपूट मोडून घेतो, हा किती उडतो किती चलवतो। पण इकडे मात्र तशी त्याची काय म्हणतात त्याला, त्या शेपूट मोडला की नाही, दोन ढोसं मारले की नाही याची मला शंका आहे। कारण हे बैल कुठल्या ह्याला चालणार तर आम्ही तपासतो, बंडीला चालणार, रेंगीलाच चालणार, पटावर चालणार, पण हे कुठंच काही कामात येतच नसेल तर ते उपयोगी पडत नाही। शेवट ते कोणाकडे जातं तर ते सगळ्यांना माहीत आहे। तुम्ही म्हटलंय हे दोन जण जे आहेत ते सत्तेवर येणार नाहीत, खरं तर सहकारी पक्षांना घेऊन त्यांनी बहुमताचा आकडा गाठलाय, तरी सुद्धा तुम्ही असं म्हणताय, त्याला कारण काय? बघा, देशातील जनतेने मोदी शहा जोडींना नाकारलेला आहे, बहुमताचा पासून त्यांना दूर ठेवलेला आहे। आणि अशा वेळेस जो राग त्या पक्षाच्या अंतर्गत आहे, दोघांपेक्षा तिसऱ्याचं नावच महाराष्ट्राला माहित नाही, आणि ज्यांचं नाव माहित असतं त्यांना मात्र ते अडचणीत आणून ठेवतात किंवा त्यांचं स्वातंत्र्य हिरावून ठेवतात। हे महाराष्ट्रातील एका नेत्याच्या संदर्भात अनेक वेळा दिसलं आहे। त्यामुळे शेवट एक सांगतो की ही मंडळी सत्तेवर येणार नाही, इंडिया आघाडीची सत्ता येईल। तुम्ही बघा, तसे आम्ही 240-45च्या जवळ आहोत, यातले काही 10-12 त्यांनी जबरदस्तीने इंडिया आघाडीला जोडून ठेवल्याचे आकडे दाखवत आहेत। तसं पाहिलं तर त्यांच्याकडे 273-74च्या पलीकडे नाही, त्यातून जर हे 26 मायनस केले 28 तर त्यांच्याकडे बहुमत नाही, आणि सब सुरू झालेलं आहे ते आता पुढे तुम्हाला दिसेल। आम्हाला विश्वास आहे इंडिया आघाडीची सत्ता येईल। नारायण राणे असं म्हणतात, नारायण राणे एक महत्वाचं वाक्य बोलला, ते मराठीत हवं आहे की RSS ची भूमिका सुद्धा यावेळेला महत्वाची राहणार आहे, त्यांची गरज। आणि असं मला वाटतं, असं मी म्हणालो, ज्यावेळेस RSSची गरज नाही भारतीय जनता पक्षाला, त्यावेळेस कदाचित RSSने विचार केला असावा की यांची गरज आम्हाला काय, होऊ शकतं असा माझा अंदाज होता। आणि परवा जी कुजबूज होती RSS मध्ये की मोदीजी मुक्कामाने नागपूरला होते,
पण नागपुरात सभा घेतली नाही, त्यामुळं गडकरी वाचलेत, ही मोठीच चर्चा. आणि त्यांनी आभारही मानले म्हणतात त्यांच्या मुलांनी आणि त्यांच्या कुटुंबाने की बरं झालंय की त्यांनी आमच्या भागात सभा घेतली नाही, अशी चर्चा आहे. त्याला ऑथेंटिक मी म्हणत नाही. त्यामुळं हे स्पष्ट दिसतेय तिथे थांबून ते RSSच्या हेडक्वार्टरला गेले नाही. आत्तापर्यंत जे मुक्काम आणि प्राईम मिनिस्टर त्यांचे आले, यापूर्वी झालेले, म्हणजे वाजपेयी जी असतील ते त्यावेळेस तिकडे मुक्कामाने असताना गेलेले. सर, नारायण धन्यवाद. राणे शेवटचं नारायण राणे असं म्हणतायत, जिथे पिकत नाही तिथे मी पिकवतो, हे माझं नाविन्य आहे, म्हणूनच भाजपचं कमळ हे कोकणात फुललेलं आहे. ज्यांनी अपशकुन केलं त्यांना मला सांगायचंय, अब की बार आने वाले चुनाव में मेरी बारी आएगी. त्यांना शुभेच्छा आहेत. पण समुद्रात कमळ नसतो, त्याला तलाव लागतो. आणि ते विदर्भात आहे. काही काळ फुलले, पण अवकाळी असल्यामुळं पाणी आता म्हणजे दुष्काळ पडल्यामुळं सगळे आटले. आणि भारतीय जनता पक्ष हा अवकाळी पावसासारखाच आहे, येतो आणि नुकसान करून जातो. आणि ते सावरता सावरता पुन्हा आम्हाला 10-15 वर्ष लागतात. त्यामुळे त्यांना कळण्यात उशीर झाला असेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.